नमस्कार. कशी आहात सर्व? कुक विथ स्वामीमध्ये सर्वांचं परत एकदा स्वागत करते. तर आजची रेसिपी ही स्पेशली बच्चा पार्टी म्हणजे लहान मुलांसाठी आहे. तर तुम्ही याला पॅनकेक्स असंही म्हणू शकता किंवा माझ्या मुलाने याला व्हेज ऑमलेट असं नाव दिलेलं आहे. तर तो याला व्हेज ऑमलेट असं म्हणतो. तर तुम्हीही तुमच्या मुलांसाठी ही रेसिपी कधीतरी एकदा ट्राय करून बघा. त्यांनाही खूप आवडेल. आणि आता सुरुवात करूया रेसिपीला. तर तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असेल तर माझ्या कुक विथ स्वामी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला दिलेली बेल आयकन आहे त्यावरही क्लिक करायला विसरू नका. आणि आता सुरुवात करूया रेसिपीला. तर एका बाउलमध्ये आपल्याला मी 1 वाटी एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. जसं की तुम्हाला माहितीच आहे की मैद्याच्या ऐवजी गव्हाचं पीठ वापरणं मी जास्त प्रिफर करते. त्यानंतर ज्या वाटीने 1 वाटी मैदा घेतला त्या वाटीने अर्धा वाटी हा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि त्याच वाटीने अर्धा वाटी तांदळाचं पीठ मी घेतलेलं आहे. तर तुम्ही मैदा वापरू शकत असेल तर तुम्ही मैदाही वापरू शकता. त्यानंतर हे इथे मी 3 ते 4 चम्मच एवढी साखर घातलेली आहे. साखरेचं प्रमाण ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. तर त्यानंतर हे थोडंसं किंचितसं मीठ घातलेलं आहे मी यामध्ये. आणि आता एका छोट्या वाटीभर आपल्याला रूम टेम्परेचरवरचं दूध घालून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे दूध पावडर असेल तर तुम्ही दूध पावडरही वापरू शकता. तर या रेसिपीची स्पेशालिटी अशी आहे की तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्हाला हवे ते पदार्थ टाकू शकता. जसं की मी दूध घातलेलं आहे. तुम्ही जी क्रीम असते दुधावरची तीही घालू शकता आणि तसंच तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्सही बारीक पावडर करून घालू शकता. तर त्यानंतर दूध घातल्यानंतर थोडं पाणी घालून आता आपल्याला याला छान पातळ याची एक स्लरी नाही म्हणता येणार पण थोडंसं असं घट्टसर पातळसर असं एक बनवून घ्यायचं आहे. तर थोडं गरजेप्रमाणे पाणी किंवा दूध घालून मी तर आता इथे पाणी घालत आहे. तुम्ही पूर्ण दुधाचाही वापर करू शकता. आणि असं हळूहळू मिक्स करून आपल्याला याचं छान एक अशी पातळ बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर हे जे तुम्ही बघू शकत आहे असं या पद्धतीने एकदम बॅटर मी बनवून घेतलेलं आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचे लम्प्स तयार झालेले नाही आहे. आणि आता नेक्स्ट स्टेप म्हणजे यामध्ये आपल्याला व्हेजिटेबल ऑइल जे आपलं खायचं तेल असते ते थोडंसं घालून घ्यायचं आहे. तर तेलाच्या ऐवजी तुम्ही तूप किंवा बटरही वापरू शकता. मी तेल वापरलेलं आहे. आणि आता या तेलालाही आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व पदार्थ छान मिक्स झाले की आपल्याला आता या बॅटरला 15 ते 20 मिनटं छान रेस्ट द्यायची आहे. फ्लेवरसाठी तुम्ही यामध्ये वेलची पावडर किंवा दालचिनी पावडरही वापरू शकता. जायफळ पावडरही वापरू शकता. तर आता आपण जी साखर घातली होती तर ती साखर पूर्ण विरघळेपर्यंत आपल्याला याला छान फेटून घ्यायचं आहे. आणि आता साखर पूर्ण आपली विरघळली की त्यानंतर आपल्याला याला रेस्ट द्यायचं आहे. थोडंसं मला बॅटर घट्ट वाटत होतं त्यामुळे मी परत एकदा थोडंसं दूध मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आता याला परत छान मिक्स करून घेणार आहे. तर कमीत कमी 15 ते 20 मिनटं मी साखर विरघळेपर्यंत याला असं छान फेटून घेतलेलं होतं. आणि त्यानंतर आता सर्व छान साखर विरघळली की नंतर मग आपल्याला याला 15 ते 20 मिनटासाठी थोडीशी रेस्ट द्यायची आहे. पंधरा ते 20 मिनटं झालेली आहे. आणि आता आपल्याला या बॅटरला परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुमचं बॅटर रेस्ट नंतर थोडंसं घट्ट आलं असेल तर तुम्ही परत एकदा थोडंसं दूध मिक्स करून याला छान मिक्स करू शकता जेणेकरून बॅटर थोडंसं अजून छान पातळ होईल. त्यानंतर यासाठी आता आपल्याला एक महत्त्वाचं म्हणजे नॉनस्टिकचंच भांडं लागणार आहे. भांडं म्हणण्यापेक्षा पॅन किंवा कढई जेणेकरून आपल्याला आता याला जेव्हा आपण पॅनकेक बनवू तेव्हा आपल्याला थोडंसंही याला तेलाचा वापर करायचा नाही आहे. तर त्यामुळे नॉनस्टिकचं जर भांडं असलं तर त्याने आपलं जे पॅनकेक्स आहे ते खाली बुडाला स्टिक होणार नाही. तर बऱ्यापैकी पूर्ण भांडं किंवा पॅन गरम झालं की असं चम्मचने आपल्याला हव्या तेवढ्या जाडीचं किंवा हव्या तेवढ्या साईजचं पॅनकेक टाकून घ्यायचे आहे. हलक्या हाताने असं स्प्रेड करून घेऊन खूप जास्त पातळही
करायचं नाही आहे, कारण आपण तेल वगैरे काहीच भांड्याला लावलेलं नाही आहे. तसं तर भांडं पॅनकेकचं असल्यामुळे ते चिपकणार नाही आहे, पण तरीही थोडंसं जाडसरच असे पॅनकेक्स ठेवले म्हणजे पटकन ते पलटायलाही इझी जातील. तर अशा पद्धतीने याला आपण छान परतून चम्मचने आकार देऊन घेतलेला आहे आणि आता याला 4 ते 5 मिनटं असं स्टेबल ठेवायचं आहे, जेणेकरून खालची जी परत आहे पॅनकेकची ती छान शिजेल आणि आपोआप जे नॉनस्टिकचं भांडं आहे ते हे जे पॅनकेक आहे ते सोडायला लागेल. जसा ही पॅनकेक खालून शिज घेईल तसं आपली जे पॅन आहे ते पॅनकेक हळूहळू सोडायला लागेल. तर साधारणतः 3 ते 4 मिनटं लागू शकतील, किंवा आपल्याला ज्या पद्धतीचं छान गोल्डन ब्राऊन कलर हवा आहे तर त्यासाठी थोडंसं एखादी मिनिट थोडं जास्तही ठेवायचं काम पडू शकते. तर अशा पद्धतीने थोडंसं हलक्या हाताने बघितलं की खालून थोडंसं आपला ब्राऊन कलर आलेला आहे. तर आता आपल्याला याला पलटवून घ्यायचं आहे. आणि खालच्या बाजूला जस्ट एखादी मिनिट थोडासा गरम पॅनवरती हलकासा शेक देऊन घ्यायचा आहे आणि त्यानंतर एका प्लेटमध्ये आपल्याला याला काढून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने पहिला पॅनकेक आपला बनून तयार झालेला आहे आणि अशाच पद्धतीने सर्व पॅनकेक आपले बनून तयार होतील. आणि ही जी पॅन आपण गॅसवरती ठेवला आहे त्याचं टेम्परेचर मात्र खूप जास्त कमी किंवा खूप जास्त एकदम कडक ठेवू नका. जर कमी ठेवलं तर पॅनकेक चिकटायची भीती राहील आणि एकदम जर जास्त कडक ठेवलं तर जसंही आपण पॅनकेक पॅनमध्ये घालू तसंच तो एकदम करपून जाईल. त्यामुळे त्याचं टेम्परेचर जे आहे ते थोडंसं मेंटेन असायला हवं. तर अशा पद्धतीने सर्व छान पॅनकेक्स इथे बनवून आपले तयार झालेले आहे. तर याला तुम्ही सहदासोबतही खाऊ शकता, खूप छान लागतात सहदासोबत, किंवा तुम्ही तुपासोबतही खाऊ शकता. तर अशा पद्धतीचे छान खूप सॉफ्ट बनतात आणि खूप छान लागतात. पोरांना कधीतरी काहीतरी चेंज म्हणून हे पॅनकेक्स तुम्ही नक्की तुमच्या पोरांसाठी घरी ट्राय करू शकता. तर रेसिपी आवडली असेल तर माझ्या कुक विथ स्वामी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेली बेल आयकन आहे त्यावरती क्लिक करा. थँक्यू.